अनधिकृत होर्डिंगचा सळसळाट। मुंबईत होर्डिंग कोसळल्याने 14 नागरिकांचा बळी तर 78 नागरिक जखमी। या घटनेस जबाबदार कोण? राजकीय दबावामुळे या अनधिकृत होर्डिंग हटवण्यास प्रशासन हतबल आहे का? अनधिकृत होर्डिंगची लटकती तलवार नागरिकांच्या डोक्यावर खेळत आहे। प्रशासन मात्र या होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देऊन शांत आहे। आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स यासाठी PMRDAच्या बांधकाम विकास परवानगी विभागाकडून होर्डिंगला परवानगी देण्यात येते। वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते, म्हणून मे महिन्यापूर्वीच या धोकादायक होर्डिंग हटविणे आवश्यक असते। पुणे महापालिकेने मागेच या होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश दिले होते। या होर्डिंगचा नागरिकांना किती धोका आहे हे प्रशासनाला नक्कीच माहीत आहे। त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग लवकरात लवकर काढून टाकण्यात येतील असे PMRDAने जाहीर केले होते। मात्र अद्यापही यावर कोणती कार्यवाही झाली नाही। काल रात्रीच मुंबईमध्ये होर्डिंग कोसळल्यामुळे 14 नागरिकांचा मृत्यू झाला तर 78 नागरिक गंभीर जखमी आहेत। अशी स्थिती पुण्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण पुणे शहरातही अशा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा सळसळाट आहे। या विषयाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही केली पाहिजे असे नागरिकांचे मत आहे। अजून किती नागरिकांचा जीव प्रशासन टांगणीला लावणार आहे? पुणे शहरात राजकीय नेत्यांचा या होर्डिंगवर चांगलाच पगडा आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या होर्डिंगकडे अजितदादा जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का? मुख्यमंत्र्यांनी मुंबईत होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश देऊन अनधिकृत होर्डिंग लवकरात लवकर पाडण्यास सांगितले। असा आदेश ते पुण्यातही देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मित्रांनो, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा। मी प्रगती कराड बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे। तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।